हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात? अर्थात मजेतच असाल. मला माहिती आहे तुम्ही लोकं माझे व्लॉग्स काही बघत नाही आहेत, माझे व्हिडिओला काही रिस्पॉन्स मिळत नाही आहे, पण तरीसुद्धा मी मागे हटणार नाही. मी व्लॉग्स बनवतच राहणार, व्हिडिओज बनवतच राहणार आणि तुम्हाला ते बघतच राहावंसं वाटणार. तुम्ही लाईक करा, नका करू, दॅट्स अप टू यू. तर आम्ही मध्यंतरी आता गेलो होतो चिखलदऱ्याला, एक छोटासा फॅमिली टूर. आणि हा जो रस्ता तुम्हाला दिसत आहे हा परतवाडा टू चिखलदराचा रोड आहे. लॉंग ड्राईव्हमध्ये भयंकर मजा येते यार. आय जस्ट लव्ह लॉंग ड्राईव्ह. विंडो सीटजवळ बसून हे सुंदर असं निसर्ग बघणं, आहा, मस्तच. हिरवाई नसल्यासारखीच होती. पानझडी सुरू असल्यामुळे एक रॉ येलोइश असा शेड दिसत होता आणि हा शेड बघणंसुद्धा खूप जास्त आल्हाददायक होतं. हा एक पॉईंट होता जिथे आम्ही फोटो सेशनसाठी थांबलो होतो. बघा दूरपर्यंत दऱ्या खोऱ्या दिसून राहिल्या. पठारच पठार आहेत या प्रदेशात आणि खूप शांत आणि एकदम तसल्लीवालं हे वातावरण होतं. हे बघा किती सुंदर रस्ता आहे हा. परत निघालो आम्ही गाडीमध्ये बसून आणि विंडो सीटमधून जितकं शूट करता येईल तितकं मी शूट केलं आणि यू कॅन फील द वाइब्स. आय मीन निसर्गाकडे इतकं सगळं आहे देण्यासाठी. काय पाहू आणि काय नको असं होऊन गेलं होतं मला. तर इतकं भव्य दिव्य अशी ही सृष्टी निर्माण केली दैवाने आणि बघतच राहावंसं वाटतं हे सगळं. हे बघा किती सुंदर पठार आहे. एकदम पठारी प्रदेश आहे हा. समोरून येणारं हे गोधन आणि हा सुंदर रस्ता आणि त्या समोर त्या दोन व्हाईट कलरच्या पवनचक्क्या दिसत आहेत ना तुम्हाला. किती मस्त वाटते. असं वाटते की एखाद्या चित्रकाराने रंगवलेलं हे चित्र आहे. मला लहानपणापासून ना पवनचक्क्यांचं खूप अप्रूप आहे. आणि हे बघा असं वाटत होतं की हा रस्ता संपूच नये आणि ऑफ सीझन असल्यामुळे रहदारी कमी होती. असं वाटत होतं की या प्रदेशात फिरण्यासाठी फक्त आम्हीच लोक आलेलो आहोत. खूप सुंदर आणि खूप फ्रेश असा हा अनुभव होता आणि मला तर असं वाटतं ना की ऑफ सीझनमध्येच जायला हवं. कारण गर्दी कमी असते आणि लोकांची जी गोंधळ असतो तो कमी असतो आणि सगळं काही अगदी आरामात रिलॅक्स होऊन बघता येतं. हा एक सुसाईड पॉईंट म्हणून होता आहे. आय मीन हे बघा हे दऱ्याखोऱ्या बघू शकता तुम्ही किती खोल आहे. ऑफकोर्स आता ग्रीनरी नाही आहे. हिरवळीमध्ये हे अजून सुंदर दिसत असेल पण हा शेडसुद्धा बघण्यासारखा आहे आणि मला विचार येतो की इतक्या सुंदर ठिकाणी लोक येऊन मरण्याचा विचार कसा करू शकतात. सगळीकडे फक्त आणि फक्त खोल खोल दऱ्या आणि ही माकड तिथे थैमान घालत होते. हावरटासारखे फक्त खाण्यावर तुटून पडत होते. म्हणजे इथे शूटिंग करण्याची सुद्धा भीती वाटत होती मला. होते अगदी छोटे छोटे पण इतकी मस्ती चालली होती त्यांची. असे झपाट्याने ते लोक हातातलं हिसकून घेऊन जात होते ना की बस. हे एक मंदिर आहे अंबादेवी म्हणून. चिखलदऱ्याची अंबादेवी असं नाव आहे या मंदिराला आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे. या पहाडच्या आतमध्ये देवीचं मंदिर आहे. खूप स्पिरिच्युअल वाईब्स येत होत्या तिथून. दगडावरनं पाणी झिरपत होतं आणि सगळीकडे असं ओलं ओलं होतं. शूटिंग करणं अलाउड नसल्यामुळे आतमध्ये शूट करता आलं नाही मला. हे पाण्याचा छोटासा झरा आणि तो पाणी वाहत येत होता. हे इथे तुम्हाला बघा तो पाण्यातला साप दिसत आहे. वर असं लोखंडी छोटंसं ब्रिज तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यावरनं आपण हे शूट करू शकतो. बघू शकतो हे सगळं पाणी वगैरे. हे बघा दऱ्या खोऱ्या पर्वतरांगा दूर दूरपर्यंत फक्त पर्वत आणि पर्वत. नजर जाईल तिथपर्यंत. आणि हे बघा माणसाची करणी काय करून ठेवलेलं आहे. इतक्या सुंदर वातावरणात सुद्धा गचाळ करणार नाही तो माणूस कसला. हे बघा हा मंदिरचा सगळा परिसर आहे. म्हणजे इतकं निकृष्ट दर्जाचा प्राणी कोणी असेल नाही या पृथ्वी तलावर तर तो आणि आपणच आहोत. म्हणजे माणसाला जन्माला घालून पृथ्वीने खरंच खूप मोठं पाप केलेलं आहे असं कधी कधी वाटतं मला. मंदिरच्या वरच्या साईडला हे असं मोठं मैदान आहे. मंदिर थोडं खालच्या साईडला आहे. तिथे उंट घोडे वगैरे होते रायडिंगसाठी आणि जत्रेसारखं वातावरण तयार करण्यात आलेलं होतं.
पण ऊन असल्यामुळे आम्ही हे सगळं काही केलं नाही. हे माझं फेवरेट बोटिंग. खूप मज्जा आली आम्हाला. खूप मोठा तलाव होता हा आणि इथे आम्ही बोटिंग केली होती. आणि हा जो व्ह्यू आहे अपूर्ण तळ्याचा आहे. पॅडलवाल्या बोट्स पण होत्या तिथे, पण आमची ताकद बघून आम्ही विचार केला की आम्ही इलेक्ट्रिक बोटनेच जाणार. आणि काका आमच्या समोर होते. आमच्या सेफ्टीसाठी जॅकेट बिकेट घालून आम्ही अगदी बसलो होतो मस्तपैकी. आणि बस बघा, व्ह्यूज एन्जॉय करा माझ्यासारखं तुम्ही सुद्धा. इथे बघा, तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, पण इथे छोटे 2 बदकं होती ब्राऊन कलरची. आता कसं आहे ना की बघा बघा बघा, दिसताय का तुम्हाला? अगदी बिचारे मस्त पोहत होत्या, पण आम्ही जसे गेलो तसे एकदम साईडला होऊन गेलो. हा पंचबोल पॉइंट आहे. इतकी शांती आहे ना इथे की एकदम मन एकाग्र होऊन गेलं होतं हे सगळं बघण्यात. लिटरली कोणीच नाही आणि फक्त आपण आणि हा सुंदर असा निसर्ग, एखाद्या चित्रकाराने रंगवल्यासारखं. बघा ना किती सुंदर वाटत आहे ना हे सगळं. म्हणजे टिंगडिंगडिंग परत बसलो गाडीमध्ये. चाललो आम्ही लॉंग ड्राईव्ह लॉंग ड्राईव्ह लॉंग ड्राईव्ह अँड लॉंग ड्राईव्ह. जस्ट लुक ॲट द व्ह्यू, द ब्युटी ऑफ द नेचर. काय नाव द्यावं ना या सुंदरतेला. मी ना लिटरली क्रेझी आहे माहिती आहे का. मला विंडोजवळ बसून हे असं निसर्ग बघत राहणं ना, म्हणजे कुणी मला म्हणेल ना की मी तुला भरपूर पैसे देतो किंवा दुसरं ऑप्शन आहे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरवून आणतो, तर मी काय म्हणेन माहिती आहे का, येस ऑफकोर्स सेकंड ऑप्शन. मला झाडं झुडपं दऱ्या खोऱ्या खूप जास्त आवडतात. तुम्ही पण माझ्यापैकीच आहात का? तुम्हाला गोंधळ वगैरे आवडतो की दऱ्या खोऱ्या आवडतात, निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडतं? जस्ट लेट मी नो इन द कमेंट. आय नो तुम्ही लोक कमेंट करणार नाही. बघता तेच खूप मोठं झालं माझ्यासाठी. माहिती नाही यार तुम्हाला माझे व्हिडिओज का बरं आवडत नाही आहेत, त्याचं कारण मला समजत नाही आहे. बट एक ना एक दिन वो दिन आएगा जेव्हा माझ्या व्हिडिओजला सुद्धा लाईक्स येतील, व्ह्यूज येतील. सी आय एम नॉट हंग्री फॉर द व्ह्यूज, बट कधी कधी असते ना की तुम्हाला थोडासा सपोर्ट, थोडंसं पुशअप आणि थोडंसं एन्करेजमेंटची गरज असते. बस त्या फेजमध्ये आहे मी. हे तुम्हाला लक्षात आलेच असेल. आम्ही एका टॉय ट्रेनमध्ये बसलेले आहोत. एक मोठं असं गार्डन आहे तिथे. आणि मग आम्ही विचार केला, बेसिकली आम्ही खूप थकून गेलो होतो आणि सगळं गार्डन फिरणं खूप जीवावर आलं होतं. मग ही टॉय ट्रेन आम्ही केली आणि बस टॉय ट्रेनमध्ये बसून सगळं गार्डन आम्ही बघून घेतलं. गार्डन चांगलं आहे, हिरवळ तशी नाहीच आहे, पण मेंटेन थोडंसं करायला पाहिजे यांनी. बाकी झाडं वगैरे व्यवस्थित जर मेंटेन केली तर हा गार्डन खूप सुंदर दिसू शकतो आणि कदाचित हिरवळीमध्ये दिसतच असेल. खूप मोठा परिसर आहे, खूप विविध रंगी झाडं झुडपं फुलझाडंसुद्धा आहे आणि छोट्या मुलांसाठी खेळणी वगैरे पण आहे. तेच जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, असं वाटत होतं की फक्त आम्हीच फिरत आहोत इथे, लोकच नाही आहे. आणि यांचं एक लॉजिक नाही समजलं मला की यांनी पिंजऱ्यामध्ये नकली ॲनिमल्स ठेवले आहे. म्हणजे पुतळे स्टॅच्यू नाही का जनावरांचे, पिंजऱ्यात ठेवायची काही गरज नव्हती. त्यांना उघडेपट ठेवता आले असतं, पण माहीत नाही काय कारण आहे. किंवा कदाचित आधी प्राणी राहत असतील त्या पिंजऱ्यात, असं काही असू शकते, माहीत नाही. किती सुंदर हे आंब्याचं झाड आहे ना. बघा ना किती मोहर आलेला आहे त्याला. असं वाटतं ना की एखाद्या चित्रकाराने काढलेला आहे. हा एक भव्य दिव्य असा किल्ला आहे, गाविल किल्ला म्हणून. इथे तुम्ही वाचू पण शकता. या किल्ल्याचा खूप मोठा इतिहास आहे. गाविलगड असं या किल्ल्याचं नाव आहे. आणि इथे एक छोटंसं तलाव पण आहे. आणि हा बघा किल्ल्याची भव्यता त्याच्या अवशेषावरनं समजू शकतो आपण. आणि हे एंट्रेन्स होतं. एका बाजूला हे मोठं असं खोल दरी आणि त्यात जंगल, आणि हा एका बाजूला असा हा भव्य असा किल्ला. आणि हा रस्ता असं थोडंसं वर चढावं लागतं आणि दम लागला होता वरती चढायला.
भक्कमता, भव्यता पाहण्यासारखी आहे. बेसिकली सुरुवातीला मी आणि माझी बहीण बिलकुल रेडी नव्हतो हा किल्ला बघण्यासाठी, कारण पायांनी उत्तर दिलं होतं आणि खूप थकवा जाणवत होता. त्यामुळे आम्ही गाडीत बसून होतो आणि अर्धे मेंबर समोर निघून गेले किल्ला बघण्यासाठी. आम्हाला वाटलं असंच असेल साधारणचा एखादा किल्ला, पण नंतर गुगलवर जेव्हा सर्च केलं की नाही, तेव्हा असं कळलं की हा किल्ला खूप भव्य आहे, याचा खूप मोठा इतिहास आहे, 800 वर्ष जुना आहे आणि खूप अशा त्याच्या गोष्टी होत्या. खूप लोकांनी याच्यावर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न केला. हा बघा याचा प्रवेशद्वार, हे आतमधलं, हे बघा त्याचे काही अवशेषच उरलेले आहेत आणि खूप लढाया झाले, खूप हल्ले झाले या किल्ल्यावर. या किल्ल्यावर कब्जा करण्यासाठी खूप लोकांनी प्रयत्न केला. अगदी यदुवंशीयापासनं ब्रिटिशापर्यंतचा पूर्ण इतिहास आहे या किल्ल्यावर आणि सगळ्यांनी आपला हक्क दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात कोणी बांधला हा, काय कशासाठी बांधण्यात आला याचं काही विशेष असं उत्तर सापडलं नाही आम्हाला. मराठा साम्राज्यांचा हल्ला झाला होता ब्रिटिशांसोबत, शेवटचा, हे कळलं. पण तेव्हाचं बांधकाम किती जोरदार असतं हे याच्या अवशेषावरनं समजू शकतो आपण. याची भव्यता बघा. आणि या किल्ल्याला 7 दरवाजे आहे म्हणे. हा एक दुसरा दरवाजा होता, पहिला तो एंट्रन्स आणि हा दुसरा, आणि नंतर इकडे काहीच नाही. हे बघा, खूप दूरपर्यंत त्याचे दरवाजे दिसत होते आणि असं म्हणतात की पूर्ण किल्ला बघायला कमीत कमी 4-5 तास लागू शकतात. आम्हाला असं वाटलं की सराउंडिंगमध्ये असेल हा, पण मध्ये असं खूप सारं जंगल आणि मग तिकडे खूप लांबपर्यंत एक दरवाजा, असं करून 7 दरवाजे होते. म्हणजे जवळपास मला तर असं वाटतं की 4-5 किलोमीटर किंवा त्याहीपेक्षा जास्त पट्ट्यावर हा किल्ला पसरलेला आहे. हा बाहेरचा एरिया, आम्ही बाहेर निघालो तेव्हाचं हे आहे दृश्य. हे बघा, हे पूर्ण एका साईडला याचं जंगल आहे, हे जंगल. आणि माहिती आहे, किल्ल्यापेक्षा तर इथे मजेदार आम्हाला इथले प्राणी, आम्हाला मोर दिसला. लिटरली माझ्यासमोर उडताना मी मोर बघितला आयुष्यात पहिल्यांदा, आणि रानडुकरं दिसली. आणि हे बघा, हा किल्ल्याचा सगळा जो भिंत असते ते, आणि हा तळा. इथे प्राणी येतात म्हणे रात्रीच्या वेळेला, संध्याकाळी 6 नंतर इथे जाणं अलाउड नाही आहे. त्यामुळे एक वेगळंच थ्रिल वाटत होतं ही जागा बघण्यासाठी. बघताना खूप मजा आली. ध्वजा से ये खडे हुए. या टूरचा परमोच्च क्षण किंवा परमोच्च अनुभव देणारा जो पॉईंट असेल तो हा पॉईंट म्हणता येईल. इतकं सुंदर, इतकं आकर्षक सूर्यास्त मी कधीच बघितलेला नाही आहे. आपण रोजच्या धावपळीत या छोट्या छोट्या गोष्टी सहज विसरून जातो, सहज निग्लेक्ट करतो. पण हेच तर खरं आयुष्य आहे, हेच तर बघणं मजेदार आहे. याचसाठी तर आपण जन्माला आलो आहे असं वाटून जाते. हा तो क्षण आहे. बघा ना किती सुंदर हे सूर्य अगदी मावळतीला चाललं होतं आणि इतकं आकर्षक त्याचा रंग होता. थोडासा केशरी, थोडासा काळपट, थोडासा पिवळा, आणि तो बघा असा हळूहळू हळूहळू मावळतीला चालला आहे. उद्याच्या नवीन अपेक्षा, नवीन आशा घेऊन परत उदयाला येण्यासाठी त्याला आज जावंच लागणार. त्याचं जाणं दुःखदायक वाटत नाही. एक पॉझिटिव्ह वाईब्स देऊन जातात. आशादायक अपेक्षा आणि खूप सारी स्वप्न तो मावळतीला जाताना सुद्धा देऊन जातो. एकदम आकर्षक, विलक्षण, आध्यात्मिक अनुभव होता हा. ज्या काही सुंदरतेच्या कल्पना असतील, ते सगळ्या कल्पना, सगळे शब्द या क्षणासाठी अपुरे पडतील. खूप विलक्षण अनुभव होता हा. तर बस हाच होता माझा ब्लॉग आणि धन्यवाद. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार